राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोकणातील आमदारांची एक बैठक बोलावली आहे। देवगिरी बंगल्यावर ही बैठक आयोजित करण्यात आली आहे। आगामी निवडणुका महायुतीबाबत यामध्ये चर्चा होणार आहे। कोकणामधल्या महायुतीतल्या वादावर इथे चर्चा होण्याची शक्यता आहे। संध्याकाळी 6:30 वाजता ही बैठक होणार आहे। या अगोदर नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांदरम्यान कोकणामध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार वाद झाला होता। विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये निलेश राणे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे ही निवडणूक चांगलीच चर्चेत आली होती। आगामी काळात जर शिवसेना आणि भाजप हे महानगरपालिकांच्या निवडणुका एकत्रित लढणार असतील तर त्या अनुषंगाने स्थानिक कार्यकर्ते त्याचप्रमाणे पदाधिकारी पक्षाचे नेते आमदार यांच्यामध्ये समन्वय असणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने एकनाथ शिंदे यांनी कोकणातल्या आमदारांची ही बैठक बोलावल्याची शक्यता आहे। गेल्या काही दिवसांपासून जेव्हा शिवसेना आणि भाजपमधील वादाचा मुद्दा समोर आला तेव्हा प्रामुख्याने समोर आला तो वाद सिंधुदुर्गमधला होता। सिंधुदुर्गमध्ये नगरपालिका निवडणुकांच्या दरम्यान निलेश राणे जे शिवसेनेचे आमदार आहेत त्यांनी एका भाजप कार्यकर्त्याच्या घरामध्ये काही पैसे पकडले होते आणि हे पैसे रवींद्र चव्हाण यांनी निवडणुकीमध्ये वाटपासाठी दिले होते असा थेट आरोप निलेश राणे यांनी केला होता आणि यावरून कोकणातलं वातावरण चांगलंच तापलं होतं। या संदर्भात आणखी माहिती देत आहेत माझे सहकारी शुभम उमाळे। शुभम, आता ही जी बैठक बोलावलेली आहे त्या बैठकीचा अजेंडा नेमका काय आहे आणि कोण कोण उपस्थित असणार आहे? याला निलेश राणेही असतील का? अर्थातच कविता, आपण बघू शकतो की एकनाथ शिंदे यांनी आता कोकणातील सर्व आमदारांची बैठक 6:30 वाजता त्यांच्या शासकीय निवासस्थानी देवगिरी या ठिकाणी बोलवलेली आहे। आणि खरं पाहायला गेलं तर कुठेतरी वाद जे आहेत ते सगळे आता भाजप आणि सेनेमधले कमी होताना दिसून येत आहेत। आणि अशामध्येच एक महत्वपूर्ण जे आहे ते आता राष्ट्रवादी आणि सेना याच्यामध्ये दोन मंत्री आहेत रायगड जिल्ह्यात। तर नेमकं आता पालकमंत्री पदाबाबत सातत्याने जे आहेत 4 आमदार शिवसेनेचे हे तटकरेंविरोधात बोलताना दिसून येत असतात आणि आरोप प्रत्यारोप करत असतात। त्यामुळे कुठेतरी या मुद्द्याला घेऊन ही भेट असू शकते। सोबतच येणाऱ्या या निवडणुकीच्या काळात महायुती म्हणून कसं एकत्रित राहायचं, तटकरेंसोबत कशा पद्धतीने जागा वाटपाचा फॉर्म्युला करायचा यावर देखील चर्चा होऊ शकते। जसे की आपण म्हणालात की राणेंचा निवडणुकीच्या काळात राणे यांनी आरोप केले होते की भाजपचे लोक जे आहेत घरी पैसे आढळले होते आणि पैशांचा वाटप करून मतं विकत घेत आहेत। त्यावर देखील शिंदे आज काय बोलतात किंवा तो मुद्दा आजच्या चर्चेत असतो का हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं असणार आहे। आणि अर्थातच याच पद्धतीने महायुती म्हणून एकत्रित समोर जायचं आहे आणि महाविकास आघाडीला कुठेही आपली ताकद जी आहे कमी पडलेली दिसून नाही याची हा एक अजेंडा जो आहे तो सेट केलेला आहे महायुतीच्या तिन्ही पक्षांनी। आणि यासाठी एक महत्वपूर्ण बैठक शिंदेंनी आज कोकणातील आमदारांची बोलवलेली आहे। रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदेंची झालेली भेट आणि त्यानंतर आता कोकणातल्या आमदारांसोबत एकनाथ शिंदेंची होणारी भेट म्हणजे गेल्या काही दिवसांपासून जे वातावरण होतं ते वातावरण शांत करण्याचा प्रयत्न दोनही पक्षांकडून केला जातोय का असा अंदाज या सगळ्या निमित्तानं, या सगळ्या बैठकांच्या निमित्तानं नागपूर अधिवेशनामध्ये ज्या होतात त्या निमित्तानं येतोय। धन्यवाद शुभम, तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।